जय श्रीराम भावांनो, मी एफएक्स ट्रेडर प्रथमेश. तर मी आज तुम्हाला सांगतो ट्रेडिंगमध्ये आज माझा $7 लॉस झाला. पण दुसरा ट्रेड मी घेतला तर त्यामध्ये प्रॉफिट रनिंग होता, पण माझ्या काही मिस्टेक्समुळे तो ट्रेड मध्येच $2 एक्झिट झाला. तर हा ट्रेड मी होल्ड केला असता, पण काही कारणास्तव तो एक्झिट झाला. बट इट्स ओके. ट्रेडचं रिझन काय आहे? लिक्विडिटी स्वीप. ऑर्डर ब्लॉकवर आलं, मार्केट रिटेस्ट केलं, लिक्विडिटी स्वीप, कन्फर्मेशन कॅन्डलसोबत एंट्री प्लॅन 1:2 आपला रिवॉर्ड रेशो आहे. एंट्री मी 1 मिनिटवर करतो आणि कॅन्डल रेंज थिअरी बेसिसवर माझा स्टेटस सेटअप आहे. तर लॉस झाला तरी पण मी जर्नल मेंटेन ठेवलं आहे. तसंच तुम्ही पण जर्नल मेंटेन ठेवून सायकोलॉजी बिल्ड करू शकता. भावांनो, ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी खूप महत्त्वाची आहे. सायकोलॉजी प्लस स्ट्रॅटर्जी. जर तुमची स्ट्रॅटर्जी चांगली असेल तर सायकोलॉजी पण तुमची आपोआप स्ट्रॉंग होणार आहे. दिवसाला 1-2 ट्रेड आणि डे क्लोज. तर मी पण माझा आज $4च्या SLवर एक्झिट करतो आहे. भावांनो, ट्रेडिंगमध्ये लॉस हा पार्ट ऑफ गेम आहे, पार्ट ऑफ ट्रेडिंगचा पार्ट आहे. तर तुम्ही त्याला ॲक्सेप्ट करा आणि नेक्स्ट ट्रेडसाठी प्रिपेअर राहा. लॉस हा तेवढाच घ्या जेवढा तुमच्या कॅपिटलच्या रिस्क मॅनेजमेंटनुसार असेल. त्यामुळे तुमची सायकोलॉजी पण स्ट्रॉंग राहील. तर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.